आज आपण या ठिकाणी आलो तर देशोन्नतीच्या माध्यमातून आपण BSPच्या उमेदवारांचं या ठिकाणचं जे मत आणि त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतोय। या ठिकाणी गडचिरोलीच्या भागातले चिमूर मतदारसंघाचे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार या ठिकाणी आले आहेत। आज या ठिकाणी मायावती यांची सभा झालेली आहे। मायावती यांच्या सभेला प्रचंड या ठिकाणी प्रतिसाद दिसलाय। आज एका ठिकाणी मोदींचं नरेंद्र मोदी यांचं म्हणणं आहे की अबकी बार 400 बार महाविकास आघाडी आणि महायुती याच्यामध्ये जोरदार टक्कर सुरू असताना याच्यामध्ये BSP देखील आता उतरली आहे। तुम्हाला काय वाटतं ह्या दोघांच्या मध्ये तिसरी आघाडी म्हणून तुम्हाला जनता कौल देईल का? स्वतंत्र राष्ट्रीय पक्ष आहे बहुजन समाज पार्टी आणि तिसरी आघाडी म्हणून नाही पण तिसरा चेहरा म्हणून या भारतामध्ये बहुजन आघाडीकडे बहुजन समाजाकडे पाहिलं जातं आणि म्हणून यावेळेस नक्की टक्कर दिल्याशिवाय राहणार नाही। कारण विविध लोकांवरती अन्याय अत्याचार वाढलेला आहे, विविध जाती धर्मावरती अत्याचार वाढलेला आहे आणि त्याचा असंतोष पूर्ण जनतेमध्ये आज पसरलेला आहे। मग पैशाच्या माध्यमातून असो, भांडवलदारांच्या माध्यमातून असो की अन्य भ्रष्टाचाराच्या माध्यमातून असो, मोठ्या प्रमाणावर बोकाळलेला भ्रष्टाचार हा याच्या परिपाक होणार आहे आणि या वेळेस मोदी सरकारचं याची अंत झाल्याशिवाय राहणार नाही। आता या ठिकाणी महाविकास आघाडी महायुती याच्यामध्ये तुमची ही लढत आहे। याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की तुम्ही नागरिकांना या मतदारांना लोभवण्यासाठी किंवा त्यांना तुम्ही काय आश्वासित करताय? प्रलोभन अजिबात देत नाही, पण आमचा जो अजेंडा आहे भांडवलशाहीच्या विरोधात शिक्षण, आरोग्य आणि बेरोजगारांच्या बाबतीत आमचा जो कल आहे त्या लोकांच्या माध्यमातून हे पटलावर मांडत आहोत आम्ही आणि ही देशामध्ये जे चाललेलं आहे याच्या विरोधामध्ये अशी जी प्रतिक्रिया चालू आहे आणि त्या विरोधात धोरण जे आखले जात आहे महाराष्ट्र शासनाचं किंवा भारत सरकारचं ते अगदी चुकीचं धोरण आहे आणि लोकांना हे समजलं आहे आणि म्हणून आमची भूमिका ताठर आहे आणि त्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत। या लोकांना त्याबद्दल तुमच्याकडे अतिशय वेळ कमी आहे। येत्या 19 तारखेला हे निवडणुका आहेत, तुमच्याकडे फक्त किमान 4 ते 5 दिवस आले आणि एवढा मोठा परिसर आहे, तुम्ही कशा पद्धतीने मतदारांपर्यंत पोहोचता? तुमचा काय प्लॅन आहे? आम्ही पूर्ण मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता सेकंड राऊंडमध्ये आमच्या सगळ्या सभा होणार आहे, त्याच्यामुळे लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्याचा मानस आमच्यामध्ये होता। त्याप्रमाणे आम्ही परिपूर्ण 75% केलेला आहे, तर उरलेलं 25% 4-5 दिवसात होऊन जाईल। अगदी या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आज BSP ही लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांच्यामध्ये तिसरा चेहरा निर्माण करण्याची ही जागा शोधते। या ठिकाणी मतदारांना एक संबोधन करण्यासाठी मायावती या ठिकाणी आल्या होत्या। यांच्याकडे स्टार प्रचारक BSPच्या मायावती आहेत आणि मायावती ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी नक्कीच मत परिवर्तन होतं असं म्हणतात। तर आता पाहूया या संदर्भातील निकाल कितपत लागेल आणि याच्यानंतर BSPला किती मतं पडतील। अमरावती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार देखील या ठिकाणी आले आहेत। आज तुम्ही सांगा की अमरावती मतदारसंघामध्ये आज एवढा प्रचंड दोन्ही साईडला आज महायुती आणि महाविकास आघाडी पक्षफुटी ह्या त्या सगळ्या गोष्टीचा फायदा BSPला होऊ शकतो का? निश्चित BSPलाच होणार आहे, कारण आदिवासी समाजाचे लोक त्रस्त आहेत, दलित समाजाचे लोक त्रस्त आहेत, त्या तेथील मुस्लिम समाजाचे लोकसुद्धा त्रस्त आहे। एवढंच नव्हे तर तेथील OBC समाजाचे लोकसुद्धा तिथं पूर्णतः या सर्व सरकारांपासून त्रस्त आहेत आणि त्यामुळं निश्चितच BSPचा उमेदवार स्वतः मी निश्चितच निवडून येईल याची मला 100% खात्री आहे। तुमचा प्रचाराची रणनीती काय आहे? तुम्ही नागरिकांना कुठल्या पद्धतीने कन्व्हिन्स करता तुमचं मतदान कन्वर्ट करण्यासाठी? मी प्रथमतः शेतकऱ्यांचे मुद्दे उचललेले आहे। शेतकऱ्यांच्या मुद्द्याच्या समोर 7,000 रुपयेही कापसाला भाव देण्यास तयार नाही आहे, परंतु हेच कारखानदाराचं जर कापड आम्ही घ्यायला गेलो तर त्या कारखानदाराच्या कापडाला आम्हाला 5 लाख रुपये मोजून द्यावे लागतात, मात्र आमच्या शेतकऱ्याच्या कापसाला 7,000 रुपये द्यायला तयार नाही। म्हणजे यावरूनच ह्या अन्यायाची दिशा ठरते। नरेंद्र मोदी यांचं घोषवाक्य आहे यावेळेसचा अबकी बार 400 पार आणि महाराष्ट्रातून किमान 40 जागा तरी नरेंद्र मोदी काढण्याचा प्रयत्न करत आहेत। तर तुमच्या यांच्या BJPच्या या कॉम्पिटिशनला तुम्ही काय बोलणार? जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळू शकत नाही तोपर्यंत यांना एकही सीट मिळण्याची दाट शक्यता नाही। जर EVM हा प्रकाराचा जो आता मुद्दा सध्या उपस्थित केला जातो, EVMबद्दल तुमचं काय मत आहे की आता मायावतीने देखील सभेमध्ये सांगितलं जर EVMचा घोटाळा झाला नाही तर या ठिकाणी मत परिवर्तन 100% होणार, तुमचं मत काय? आमचं स्पष्ट म्हणणं आहे की सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे की VVPATची काउंटिंग व्हावी, तर सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्यानुसार आम्ही VVPATची काउंटिंग करायलाच पाहिजे।
आता या ठिकाणी विशेष म्हणजे BSP ही जोर लावून या ठिकाणी उतरली आहे। आज मायावतीच्या सभेनंतर लोकसभेचं चित्र या ठिकाणी नक्कीच पलटेल अशी आशा आहे। आज या ठिकाणी BSPचे सर्व उमेदवार या ठिकाणी आहेत आणि BSPच्या उमेदवारांना या ठिकाणी स्टार प्रचारक म्हणून मायावती या ठिकाणी आल्या होत्या आणि त्यांनी आज या ठिकाणी सभा घेऊन नागरिकांना त्यांनी संबोधित केलेलं आहे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये कितपत यांचा विजय होतो हे पाहणं देखील गरजेचं आहे। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।